परंतु 11 खेळाडू जमू शकत नाही। ही सत्य परिस्थिती आहे आता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर। तर हे कुठेतरी चांगलं झालं पाहिजे। प्रत्येक जण नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळत असतात, परंतु जेव्हा तुम्हाला लॉट्स पोहोचतात 1 महिना अगोदर की आपल्याला या स्पर्धा खेळायच्या आहेत, तर तेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी आखली पाहिजे की कोणता खेळाडू आज संघामध्ये खेळणार नाहीये, या दिवसामध्ये नाहीये, त्याच्या बदली कोणता खेळाडू आपण घ्यायला पाहिजे। या गोष्टी जेव्हा चांगल्या होतील त्यावेळेला टेनिस बॉल क्रिकेटला अजून एक चांगले दिवस येतील। तर या पण मनोजी वैद्य साहेब यांच्या शुभ हस्ते कैलासवासी अशोक अंताजी वैद्य यांच्या स्मरणार्थ श्री मनोज अशोक वैद्य यांकडून आपण पाहत आहेत जी सुंदर ट्रॉफी आहे आणि घरत किचन चायनीज बुजिंग सेंटर म्हणून जे आपण पाहत आहेत मंगलदाजी घरत साहेब यांच्याकडून आपण पाहू शकाल आणि साई घरत हे सुद्धा त्यांचे कलाकार। सामन्याला होती सुरुवात। संजयजी गावड कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि पहिल्याच बॉलवर चौकार। या आपण जाऊया, कॉंग्रॅच्युलेशन, वेळ नाहीये अन्यथा आपण ओपिनियन जरूर घेतली असती। जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आहे बहाडोलीचा सुप्रसिद्ध आवाज अर्थातच मनोजी पाटील आमचे जवळचे मित्र, या आपण त्यांचा आवाज ऐकूया। पूर्वी धन्यवाद कॅमेरामॅन। धन्यवाद प्रमोद सर। धावसंख्या आपण बघितली तर 6-2 चेंडूंचा खेळ होतोय, 6 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात। हेमंत चांगली फलंदाजी करताना सध्याच्या स्थितीला बघायला मिळतो, तर पंकज हा एनसीसी सफाळेकडून पहिलं षटक हाताळतोय। या वेळेला आपण बघितलं तर इथे गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय। धावचीतच्या सहाय्याने मात्र पहिला गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला। षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक तिसरा आणि धावबाद होताना फलंदाज पहिला बाद होतोय। रितेश जो एकही चेंडू न खेळता या सामन्यामध्ये बाद झालेला आहे। तिसऱ्या पंचांची मदत घेतली व्हाईट बॉल साठी, पंचांचा रेफरल आहे हा। तर तिसऱ्या पंचांची मदत विशाल नाईक सर इथे उपस्थित झालेले आहेत। चला, दातिवरे संघाचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवायचा आहे। दातिवरे संघ आपणास नम्र विनंती असेल तर स्वतः पंचांनी मात्र रेफर केलंय की हा वाईड बॉल आहे की नाही चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली आहे। तर फेअर डिलिव्हरी आहे, चेंडू व्यवस्थितरित्या हाताळला जातोय। 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा। षटक क्रमांक पहिलं पंकज, यंगस्टार माकणेचे सचिव आदरणीय राजेजी गावड साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या दरम्यान चेंडू पडतोय, 1 धाव येते, एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते आणि इथे फलंदाज पुन्हा एकदा चुकी करतोय। धावबादच्या स्वरूपामध्ये बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत। थोडस मात्र कॉलिंग चुकीचं ठरतंय, कारण दातिवरे संघाला जर एनसीसी सफाळे संघावर मात करायची असेल तर तुमची रणनीती ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे मैदानाच्या आतमध्ये। कारण एनसीसी सफाळे हा संघ खूप मजबूत संघ आहे आणि या संघाविरुद्ध मात्र या पद्धतीच्या तुम्ही जर चुका मैदानाच्या आतमध्ये करतील, कारण बघा सलामीचा फलंदाज होता तो एकही चेंडू न खेळता धावबाद झाला। त्यानंतर पंकज आला, पंकज सुद्धा 1 चेंडू खेळला, धावबाद झालाय। तर धावबादचे गडी तुम्ही 2 चेंडूंवर 2 घालवलेले आहेत। या चुका कुठेतरी मात्र तुम्हाला महाग ठरू शकतात। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकजची जागा घेण्यासाठी। अंकेश, चला दातिवरे संघ आवाज जात असेल आपल्यापर्यंत तर प्लीज आपण इथे 12वा खेळाडू पाठवायचा आहे, कारण आमचे कॅमेरामॅन आहेत हार्दिक आरेकर, हे मात्र सध्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, कारण ते कॅमेऱ्यामध्ये झूम करतायत खेळाडूला आणि बघतायत आणि मग नावं सांगतात आम्हाला। तर चांगलं वर्क करताना आपल्याला बघायला मिळतात। हार्दिक आरेकर हे आज आपण लाईव्हच्या क्षेत्रामध्ये आदराने नाव घेतलं जातं कॅमेरावर। खूप छान पद्धतीने मात्र 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आपण बघतोय। यावेळेला
सुरेख फटका आहे इनसाइड. चेंडू होता असं वाटलं होतं की कव्हरच्या दिशेने खेळेल, परंतु चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध 4 धावांकरिता चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या शेखर केणी आम्हाला दर्शवतात 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. फटका चांगला खेळला गेला असं वाटलं होतं. लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु शेवटच्या क्षणाला बॅटचं ब्लेड थोडंसं अजून ओपन केलं. पुन्हा एकदा पंकज डाव्याताना अराउंड द विकेट मारा. इथे सुद्धा फक्त दिशा दिली चेंडूला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा गाठेल का हा प्रश्न सतावत आहे, परंतु इथे चेंडू सीमारेषा गाठतोय. चेंडूने मात्र ही शर्यत जिंकलेली आहे आणि पहिला षटकात आपण बघितलं तर हेमंतचा बॅक टू बॅक हा तिसरा. 2 चौकार आहेत, माफ करा, आणि 2 चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 15 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 15 धावा. या ऐकूया आपण एक थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 2 बाद 15 या धावा धावफलकावर. सुनीत येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. एनसीसी सफाळे या संघाकडून हे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळेल. यावेळेला सुरेख फटका आहे. इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कौतुकास्पद कामगिरी करताना उमेश आपल्याला बघायला मिळाला आणि चेंडू निघून गेला एका धावेसाठी. धावसंख्या 16 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं सुरू आहे, दुसरं सुरू आहे, माफ करा. सुनीत गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंटच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. निर्धाव. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सुनीत. सुनीत आणि यावेळेला आपण बघितलं तर काय सुरेख फटका खेळलाय. तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली गेली. चेंडू 4 धावांकरिता पाठवला गेलाय आणि या चौकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघितलं तर दुसरं चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण दुसऱ्या षटकातील फक्त 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि तब्बल 20 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ असेल. 5 षटकांमध्ये कमीत कमी 60-65 धावा या धावफलकावर लावल्या तर मात्र एक सन्मानजनक स्थिती आणि त्यात तुम्हाला डिफेन्स करताना मग कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. जर तुम्ही 40-45 धावा धावफलकावर लावतील तर गोलंदाजाचा सुद्धा कस लागतो. त्यावेळेला चांगली गोलंदाजी करावी लागते, परंतु इथे मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याचा कल दिसतोय दोन्ही बॅटरचा. 2 गडी जरी धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाले असले तरी त्याचा परिणाम फारसा दिसत नाही खेळावर. सुनीत इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय अजित म्हात्रे सरांकडून आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना सुनीत आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. 1 धाव सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळते. धावसंख्या 22. 22 धावा 1.4 षटकांचा खेळ इथे समाप्तीवर होतोय. अजूनही 2 चेंडू आहेत आणि 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. आपण बघतोय दातीवरील संघ एका बाजूने तर एनसीसी सफाळे क्षेत्ररक्षण करताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. सुनीतचं कौतुक करेन.
कारण फलंदाजाला त्याने ओळखलं. रिव्हर्सचा प्रयत्न असेल, चेंडू अजून थोडासा बाहेर फेकला गेला आणि गतीमध्ये चेंडू टाकला होता, त्यामुळे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू व्यवस्थित स्थिरावला. चेंडू निर्धाव निघून जातोय. पुन्हा एकदा सुनीत, शेवटचा चेंडू असेल, षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे. इथे मोठा फटका खेळलाय, डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला उचललं तेजसने आणि फेकलं, तोपर्यंत 1 धाव. एका धावेने धावसंख्या बघितली तर 2 षटकांचा एक्युरेट खेळ इथे संपलेला आहे. धावसंख्या 23. 2 गड्याच्या मोबदल्यात दातिवरे या संघाची आपल्याला बघायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 एनसीसी सफाळे या संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज स्वप्नील आहे. मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. एनसीसी सफाळे इथे मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न दिसला. बघा, तेजस सारखा एक मोठा खेळाडू आहे. त्यानंतर आपण बघितलं तर किरण, शुभम हॅली, त्यानंतर आपण बघितलं तर विनायक पाटील, ही मोठी नावं आहेत. एनसीसी सफाळेचा विचार केला तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा पंकज, सुनीत आणि स्वप्नील आतापर्यंत हाताळतायत. अप्रतिम. इथे एक फटका खेळला गेलाय. मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत फक्त 1 धाव. एका धावेने धावसंख्या. बंटीचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 24 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 आणि 3रा चेंडू घेऊन येईल स्वप्नील. उजव्या हाताचा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. इथे सुरेख गोलंदाजी, अप्रतिम, कौतुकास्पद कामगिरी करताना स्वप्नील आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक 15 धावांचं आलं, त्यानंतर 8 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या त्या सुनीतने आणि आता स्वप्नीलने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केलेली आहे. इथे कंजूस गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. इथे मोठा फटका येतोय, हात खोललेले आहेत आता आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी. हा चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता आणि षटकार येतोय. षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या बघा, रिप्ले मध्ये आपण बघतोय या चेंडूला कुठे खेळलाय. वाईट रेषेच्या बाहेरचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळलाय आणि बरोबर आमचे कॅमेरामॅन आहेत त्या स्टँड मध्ये चेंडू हा जाऊन पडताना आपल्याला बघायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला टिपलंय. इथे 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आपण बघतोय ही स्पर्धा लाईव्ह आणि जे श्रोते जोडले गेलेत लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. चौथ्या चेंडूवर षटकार आलाय, धावसंख्या 30. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तैनात आहे आणि इथे बंटीने मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. षटकारानंतर विकेट जातोय, दुसरा हादरा बसतोय तो म्हणजेच दातिवरे संघाला आणि धावसंख्या आपण बघितली तर 30 धावा. चेंडू क्रमांक आपण बघितले तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 30 या धावसंख्येवर दुसरा हादरा बसतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक. बघायला मिळतोय. त्यानंतर आपण बघितलं तर स्वप्नीलने सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 2 धावबाद झाले. त्यानंतर स्वप्नीलने मात्र तिसरा झेलबादच्या स्वरूपामध्ये मात्र पहिली वैयक्तिक सफलता आपल्याला मिळवून दिली आणि धावसंख्या आपण बघितली तर 30.
हेमंत ही रन मशीन आहे आणि या रन मशीनला थांबवण्याचं काम करताना स्वप्नील आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. षटक क्रमांक 3, चेंडू क्रमांक 6 घेऊन येतोय मिस्टर स्वप्नील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे सुरेख फटका. बघा या फटक्यामध्ये ताकद काय आहे, परंतु इथे जे डिस्टन्स आहे ते क्लिअर होऊ शकलं नाही आणि इथे बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होताना उमेश ने सुरेख झेल घेतला. निशांत याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक. आतमध्ये आहे त्यामुळे नक्कीच पाण्याची व्यवस्था केलेली गेली आहे. पाणी हे मैदानामध्ये उपलब्ध आहे. खेळाडू पाणी घेतील तोपर्यंत नवीन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. संदेश सँडी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला असेल संदेश, तर स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अंकेश आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यंग स्टार चषक माकणे हे यंदाचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षामध्ये सुद्धा ही याच मैदानावर स्पर्धा झाली होती. काय सुरेख आणि अप्रतिम आयोजन पहिल्या वर्षी आपण बघितलं आणि तदनंतर मात्र 43 जणांचा हा समूह आणि या 43 जणांनी मात्र मागच्या वर्षी असं म्हटलं होतं की ही आमची संकल्पना फक्त माकणे गावातील जे तरुण खेळाडू आहेत ते खेळाडू जेणेकरून पुढे जातील, त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल, हा एकमेव उद्देश उराशी बाळगून मात्र हे 43 माजी खेळाडू एकत्र आलेले आहेत आणि यंगस्टार चषक ही स्पर्धा मात्र त्यांनी मागच्या वर्षापासून या स्पर्धेला सुरुवात केली. यंदाचं दुसरं वर्ष आहे. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे या खेळाडूंचं. आमच्या मुख्य व्यासपीठावर अध्यक्ष साहेब आहेत, श्यामकांतजी तरे साहेब, खजिनदार आहेत, मंगलदासजी घरत साहेब हे उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय त्यांना आणि खूप मेहनत घेताना आपण बघितलं. सकाळच्या सत्रामध्ये अजितजी गावड साहेब सुद्धा होते, मनोज वैद साहेब आहेत इथे उपस्थित. त्यानंतर सचिन तरे माझी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून माकडे गावातून बरीच वर्ष जेव्हा आम्ही क्रिकेटला सुरुवात केली होती तेव्हा सचिन तरेचं नाव हे या पंचकृषीमध्ये हार्ट हिटर फलंदाज म्हणून होतं. खूप छान पद्धतीने मात्र सचिन तरेने सुद्धा माकणे क्रिकेटची सेवा केलेली आहे. इथे बघा चेंडू सुरेख अप्रतिम तेजस गोलंदाज आहे आणि ज्या पद्धतीने चेंडूला हाताळलं जातोय, आउटसाइड ऑप्शन मारा केला जातोय, पूर्णपणे आपण बघतोय की त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे की उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू राखून फलंदाजाला दडपण आणण्याचं काम मात्र करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. 31 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ होतोय. यावेळेला सुरेख फटका आहे. सरळ बॅटने खेळलाय चेंडू. 1 बाउन्स. शुभम हॅली तिथे क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 32 धावा. एनसीसी सफाळे संघ मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला बघायला मिळतोय. इथून येणारे 9 चेंडू असतील आणि 9 चेंडूवर मोठे प्रहार येतील का हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण झटपट क्रिकेट आहे. 5 षटकांचा खेळ. 5 षटकांच्या खेळामध्ये कमीत कमी 60-65 धावा धावफलकावर लागणं गरजेचं आहे. इथे 1 धाव येईल. मोठा फटका तर खेळला होता परंतु 1च धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या बघितली तर 33 धावा. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तेजस हा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करताना तेजस आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर 3 धावा खर्च केल्यात फक्त. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि पंकज ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच खेळाडू आपण बघतोय चेंडूच्या खाली आला. अचूक झेल मात्र इथे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 33 या धावसंख्येवर विकेट नंबर 5 आपल्याला बघायला मिळतोय. या ऐकूया आपण एक सुमधुर
प्रणित येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल। मंद मंद पावलांनी प्रणित मैदानाच्या आतमध्ये येताना डोक्यामध्ये काय विचार असतील, कारण उर्वरित चेंडू तुमच्याकडे आहेत फक्त 7 आणि या 7 चेंडूमध्ये 33 धावा धावफलकावर आहेत, त्या कुठपर्यंत नेतील हे दोन बॅटर हे बघणं महत्त्वाचं असेल। एका बाजूने आपण बघतोय अंकेश मैदानात आहे। अंकेश जरी नंबर 4 ला आला असला तरी अंकेशने आतापर्यंत आपण बघितलं तर फक्त 5 धावा केल्यात आणि चेंडू खेळलाय 5 धावांसाठी 7। यावेळेला पुन्हा एकदा आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तेजसचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या अनुषंगाने आपण बघतोय चौथं षटक हाताळलं, चौथ्या षटकामध्ये केवळ 3 धावा आणि 1 गडी बाद करून काय जबरदस्त षटकाची मात्र सांगता करताना आपल्याला बघायला मिळाला तेजस। पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात आपण बघितलं तर सुनीतने 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर 7 धावा आणि त्यानंतर 3, म्हणजे आलेख आहे तो हळूहळू डाऊन होताना आपल्याला बघायला मिळतोय। 15, 8, 7 आणि आता 3 धावसंख्या आपण बघितली तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतोय। नवीन षटक हाताळण्यासाठी, शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल एनसीसी सफाळे या संघाकडून स्वप्नील, जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि ओमकार बॉईज। चला दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये येऊन आपल्याला नाणेफेक करायची आहे, तर जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि ओमकार बॉईज या दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे। स्वप्नील गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल। षटक क्रमांक शेवटचं असेल, पहिल्या षटकातील हे पहिल्या डावातील हे शेवटचं षटक असेल। गोलंदाज स्वप्नील आहे। अंकेश आणि प्रणित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 33 वर 5। इथून सुरेख फटका तर खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे उमेशने अचूक झेल घेतला आणि प्रणितला इथे माफ करा अंकेशला माघारी धाडले। फारशी चांगली कामगिरी झाली नाही अंकेश कडून, कारण चांगले गोलंदाज आहेत एनसीसी सफाळेकडे। चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पूर्णपणे मात्र बांधून ठेवलं होतं, मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवलं अंकेशला आणि अंकेश इथे झेलबाद होतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तोपर्यंत पुन्हा एकदा आम्ही जातोय डीजे कडे। त्रेचाळीस माजी खेळाडू एकत्र आले म्हणून ही स्पर्धा छान पद्धतीने आपण बघतोय आणि हे माजी खेळाडू होते आणि त्यांच्याच काळातील हे मात्र गीत आपल्याला ऐकवलं डीजे ऑपरेटरने, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय। स्वप्नील आहे पहिलं षटक आणि दुसरं षटक आपलं वैयक्तिक हाताळतोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र स्वप्नीलने इथे आणि हॅट्रिक साध्य झालेली आहे स्वप्नीलची। हा सुद्धा एक विक्रम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय, तर नक्कीच हे आणि बघा 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद, बघा हे सांगणं खूप गरजेचं आहे, कारण तिसऱ्या षटकातील 5व्या आणि 6व्या चेंडूवर एक गडी बाद केला होता आणि 5व्या षटकातील म्हणजे त्याचं हे दुसरं वैयक्तिक षटक आहे स्वप्नीलचं, त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा 2 गडी बाद केलेत, म्हणजे लगातार 4 चेंडूंवर 4 गडी बाद केलेत। ही पहिली हॅट्रिक असेल एनसीसी सफाळे या संघाकडून आपण बघतोय, तर नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 या धावसंख्येवर। षटक क्रमांक आपण बघतोय 5वं सुरू आहे आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय, पंच दर्शवतात खराब चेंडू आहे आणि एक अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते। बघा लगातार 5व्या चेंडूवर 5 गडी बाद करण्याचा विक्रम कदाचित झाला असता
स्वप्नीलच्या नावावर, परंतु इथे वाईट बॉल आला. वाईट बॉलमुळे मात्र तुम्ही हा विक्रम आता करू शकत नाहीत. पुन्हा एकदा स्वप्नील राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे सुरेख फटका आहे, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ होतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये भाविक आणि पंढरी, माफ करा, प्रणित कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतील. प्रणित एका बाजूने एक चेंडू, अजूनपर्यंत अकाउंट ओपन नाही. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. विरल नायर सर आम्हाला दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर 36 धावा. गोलंदाज स्वप्नील आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील चौथा चेंडू. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. इथे आपण बघितलं तर 5 गडी बाद केलेले आहेत या एका डावामध्ये स्वप्नीलने. षटक क्रमांक 3, 5व्या आणि 6व्या चेंडूवर सफलता. षटक क्रमांक 5 पहिल्या आणि दुसऱ्या आणि 5व्या चेंडूवर मात्र सफलता. चौथ्या चेंडूवर असे तब्बल 5 गडी बाद करण्याचा पराक्रम या एकाच डावामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर यश येतोय मैदानाच्या आतमध्ये. यश काय करेल? 2 चेंडू यशकडे आहेत. 2 चेंडूंवर एखाद मोठा फटका येईल का? एक सन्मानजनक स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपण बघतोय एनसीसी सफाळे संघ आहे. कारण एनसीसी सफाळे संघाकडे आपण बघितले तर 6 ते 7 क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज आहेत. त्यानंतर आपण बघतोय धावफलकावर धावा सुद्धा थोड्याशा कमी लागल्या गेल्यात. त्यामुळे ही टोटल थोडीशी छोटी वाटेल. चला, जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि ओमकार बॉईज या दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल, एक चेंडू नंतर आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू असेल. स्वप्नील काय जबरदस्त गोलंदाजी केली. या षटकामध्ये फक्त 2 वाईड आणि 1 सिंगल अशा 3 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 3 गडी बाद केलेत. सुरेख अविश्वसनीय गोलंदाजी करताना स्वप्नील बघायला मिळतोय. इथे 6वा गडी त्याच्या नावावर येईल का? शुभम पाटील चेंडूच्या खाली आणि या एका डावामध्ये 6 गडी बाद करण्याचा पराक्रम करताना स्वप्नील आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 36 धावा, विजयासाठी 37 धावांचं लक्ष असेल. 30 चेंडू आणि 37 धावा एनसीसी सफाळे या संघाला करायच्या आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि ओमकार बॉईज, चला दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. आणि हो, ऑर्डर प्रमाणे घरगुती जेवण मिळतं इथे, तर तुम्ही एकदा नक्कीच टेस्ट करायला या. लोकेशन काय रे? सफाळेमध्ये माकणे येथे, सफाळे येथे माकणे येथे घरत किचन चायनीज बुजिंग सेंटर. अगदी रोडला लागूनच आहे. गाडी पार्क करू शकता, मस्त जेवायचं, मस्त राहायचं. हा, ते भुजिंग यार, भुजिंगची चव अशी तोंडावर अजून पण रेंगाळते. नाही, खरंच थँक्यू.
चिखलपडा आणि ओमकार बॉईज दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी या. पहिला डाव संपलेला आहे. इथे 36 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. विजयासाठी 37 धावांचं लक्ष समोर ठेवलंय NCC सफाळे या संघासमोर. तर सामना क्रमांक 3 आपण जय महाराष्ट्र चिखलपडा आणि ओमकार बॉईज या दोन संघांदरम्यान नाणेफेक होईल. चला, जय महाराष्ट्र चिखलपडा संघाचे संघनायक आपण या. ओमकार बॉईज चा कर्णधार इथे हजर आहे. तर जय महाराष्ट्र चिखलपडा आणि ओमकार बॉईज या दोन संघांदरम्यान आता नाणेफेक होईल. तर आदरणीय राजेश गावड सरांच्या शुभ हस्ते आपण बघतो जय महाराष्ट्र चिखलपडा आणि ओमकार बॉईज एडवन या दोन संघांदरम्यान नाणेफेक होताना आपल्याला बघायला मिळते. छाप असा कॉल आहे एडवनचा आणि काट आलेला आहे. तर राजेश गावड सरांना विनंती करून आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. मॅच सुरू आहे, फक्त निर्णय काय असेल सांगा. फिल्डिंग. तर क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे जय महाराष्ट्र चिखलपडा या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते ओमकार बॉईज एडवन संघांना. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. धन्यवाद. जातोय मॅच सुरू आहे तिथे आणि प्रमोद सर जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. पहिल्याच बॉलवर विनायक पाटील बाबू 2 रन्स येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिखलपाडा टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. ऑन साइडला फटका छान आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. मॅग्निफिसंट टायमिंग. विनायक पाटील सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच बाबू 4. चांगला फटका होता. ज्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं, मनगडाचा चांगला वापर केला. डीप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी कोणी नाहीये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला. यस पंच परफेक्ट आहे. यस 6 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये भाविकच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. विनायक पाटील बाबू टेनिस बॉल क्रिकेटचा एक सितारा, ज्याच्या नावावर 2 वेळा 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर आहे. दातिवरेच्या मैदानात साने गुरुजी क्रीडांगण आणि त्याच पद्धतीने ससू नवघरचं मैदान ज्यांनी गाजवलं होतं. क्लास बॅटिंग केली होती. आता इथून चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. जुचंद्रचं मैदान कोण विसरेल. याच खेळाडूने अतिशय चांगली बॅटिंग केली होती, परंतु आता वेळ बदललेला आहे, खेळ बदललेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला सातत्य आणि फक्त सातत्य कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शेखर किणी आम्हाला दर्शवतात 7 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 37 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल. जय महाराष्ट्र चिखलपाडा वर्सेस ओमकार बॉईज एडवन
या दोन टीमच्या दरम्यान अतिशय कडवी झुंज, कडवी लढत. जरी हिवाळ्याचे दिवस असले तरी सुद्धा रणरणतर रखरखत ऊन आहे, त्यामुळे पाणी जास्तीत जास्त प्राशन करा, कॅप गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा, झाडाच्या सावलीचा आसरा घ्या आणि घरून निघताना जास्तीत जास्त आपण ब्रेकफास्ट करून या. यावेळेला ऑन साइडला फुल टॉस बॉल, उमेश सोडणार नाहीये, सरळ चेंडूला फेकून दिला इनटू द स्टँड. ब्युटिफुल टायमिंग, माइंड ब्लोइंग शॉट, षटकार. तून 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 रन. भाविक ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. बॅकअप आहे, दूर आहेत, लॉंग चेस करावं लागेल. फिल्डिंग चांगली झाली का? यस, डेफिनेटली. एकच धावेवर फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 रन्स. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. पहिला एक काळ असा होता की शनिवार रविवार फक्त क्रिकेट खेळलं जायचं, परंतु आता सोमवार ते रविवार असा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतो. म्हणजे क्रिकेटचे दिवस किती बदलले. ज्या व्यक्तीने ते लिहिलं असेल, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. सॅल्यूट आहे हे वाक्य बनवणाऱ्या त्या व्यक्तीला. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विनायक पाटील. जीवनदान मिळालंय, फार वेगाने चेंडू निघून जाईल कारण आउटफिट फास्ट आहे आणि पाहता पाहता त्या ठिकाणी स्वतः झुकले होते, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन मिळतील. चौकार. रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. अतिशय चांगलं दर्जेदार क्रिकेट कुणाल तांबोरे स्वतः आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी सफाळे प्रीमियर लीग मध्ये अतिशय त्यांच्या संघाने चांगला खेळ दाखवला आणि आमच्या ऑन स्क्रीनवरती व्हिडिओ व्हायरल झाली, ज्या वेळेला तो क्षण होता कुणाल तांबोरे यांचा मॅरेथॉन मध्ये धावत होते असं वाटलं होतं. आणि पालघर स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून त्या संघाला पराभूतच्या छायेत जावं लागलं होतं. अतिशय चांगला सामना रंगला होता. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच अविस्मरणीय क्षण फार आपल्याला हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवावे लागतात, कारण 5 सेकंदाच्या छोट्याशा हसण्याने जर फोटो चांगला येत असेल तर आयुष्यभर हसण्याने आपलं आयुष्य किती चांगलं फुलून दिसेल. हसत राहा. यावेळेला ऑफ साइडला फटका छान आहे, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. चौकार. गुड शॉट. साठी हा चेंडू निघून गेला होता. चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 15 रनची आवश्यकता. चेंडू आपण पाहिला तर आतमधून चेंडू जरूर डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. माझे खेळाडू 23 जणांचा हा समूह आपल्याला पाहायला मिळतोय. या यंगस्टर माकणीच्या संघाकरिता ही संपूर्ण धावपळ आपल्याला पाहायला मिळते. 43 22 धावा फलकावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. आता अजून सुद्धा 15 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल होता. ऑफस्टम्पच्या थोडस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हे आता मात्र प्रत्येक खेळाडू पॅटर्न शॉट म्हणून ओळखले जातात की शफल होऊन जास्तीत जास्त धावा येताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. एक काळ असा होता सिंगल डबलला जास्तीत जास्त महत्त्व असायचं, जास्तीत जास्त व्यतीत वेळ क्रिकेटच्या मैदानात आपण घालवायचो, परंतु आता फास्टेड क्रिकेट आल्यामुळे
झटपट क्रिकेटची प्रगती होत गेली, आधुनिक क्रिकेट आलं. टॉस बॉल होता, हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, बीट करत फिल्डरला, चेंडू निघून जाईल. 4 धावन करता पॅडी होते त्या ठिकाणी, चौकार. स्कोर कार्ड वर लागले जाते, जाऊन पोहोचते 26 रन्स. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. उमेश ला आपण पाहतायत एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. विस्फोटक फलंदाज आहे, दोन्ही फलंदाज विध्वंसक गोलंदाजांचे कर्दन काळ म्हणून ज्या फलंदाजांकडे पाहिलं जातं. परफेक्ट गोलंदाजाला रीड करतात आणि त्या अनुषंगाने आक्रमकता सिद्ध करतात. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. रितेश सुपर बॉलिंग, कमबॅक केलं रितेशने. जरी पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये मी फक्त 8 धावा खर्च करेन हे रितेशने दाखवून दिलं. अपकमिंग यंग टॅलेंट आहे, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. रितेश कॅमेऱ्यात बंदिस्त होत असताना पाहायला मिळतोय, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून वाटणार नाही हा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये हेच तुमचं कौशल्य असतं आणि मातीची खेळपट्टी असेल तर अशा गोलंदाजांचा परिपूर्ण दबदबा राहतो. जास्तीत जास्त भन्नाट वेग तर नाहीये, परंतु अचूक टप्प्यावर नियंत्रणबद्ध, लयबद्धता कशी असावी, अचूकता कशी असावी, भेदकता कशी असावी. 26 रन, 2 षटकांचा खेळ झाला. 11 रनची आवश्यकता 18 बॉलमध्ये. 11 रन घेऊया, एक छोटासा डीजे ब्रेक देऊया आपण आशिष किनी यांना संधी. स्पर्धेला दातृत्व दाखवलंय श्री प्रकाश चित्तरंजन श्रॉफ माकणे. प्रथम पारितोषिक रक्कम 50,000 रुपये. 9 स्टार क्राउन माकणे 50,000 रुपये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता होत असताना श्री सुरेश ठक्यातरे माकणे द्वितीय पारितोषिक रक्कम 25,000 रुपये. लैलेश गणेश वैद्य प्रांश बिअर शॉप माकणे 3,000 रुपये. अमर इलेक्ट्रिक हार्डवेअर 501 रुपये. न्यू लाईफ लाईन मेडिकल स्टोर्स माकणे 501 रुपये. अनिल नाना घरत विराज कॅटरर्स 1001 रुपये. ऑन साइडला फुल टॉस बॉल होता, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. तिथे कॅच ड्रॉफ्ट होतोय. एकच रन जरूर पडून पूर्ण केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27. अत्सल गजाली रेस्टॉरंट माकणे 3001 रुपये. श्री समर्थ कृपा वडापाव सेंटर माकणे 501 रुपये. मंदार उमेश जांभळे माकणे 3001 रुपये. प्रकाश मंगेश तरे माकणे 2500 रुपये. दीपक प्रकाश महाडिक माकणे 5001 रुपया. दिलीप आत्माराम तरे 1001 रुपया. आर के प्लायवूड नूतन नगर 500 रुपये. विठ्ठल रकुमाई इलेक्ट्रिकल्स नूतन नगर 500 रुपये. दिशा मोटर्स नूतन नगर 3001 रुपये. चामुंडा सर्व्हिस माकणे 1001 रुपया. सहजानंद फर्निचर माकणे अमराल पटेल 3001 रुपया. श्री रवींद्र विठ्ठल गावड 3001 रुपये. चला घाई करा, वेळ देऊ नका प्लीज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27. 10 ची आवश्यकता आहे. प्रतिम सुरेख फटका स्टेट ड्राईव्हचा पाहायला मिळतोय. निशू अर्थातच निशांत पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28. श्रावणी चिल्ड्रन हॉस्पिटल माकणे 3001 रुपये. चुन्नीलाल अग्रेसर रिटायर्ड स्टेशन मास्टर सफाळे 3001 रुपये. साई ट्रेडर्स नूतन नगर 3001 रुपये. भूपेश मोहन तरे माकणे 5001 रुपये. जया मामा 5,500 रुपये. श्री निलेश तोमर 4,000 रुपये. आणि अशा वेळेला आपण पाहताय चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते. शेखर किनी आम्हाला दर्शवतायत 32 या धावसंख्येवर 5 धावांचं लक्ष. स्विच हिटचा फटका होता, अगदी चांगला स्वतःला स्ट्रेच केलं. स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. 4 रन मिळतील. श्री निलेश तोमर 4,000 रुपये. गीता जयप्रकाश पाटील माकणे 1001 रुपये. भूपेश धनेश गावड जे आमच्या व्यासपीठावर आहेत 3,333 रुपये. प्रकाश कृष्ण घरत 3001 रुपया. आणि या वेळेला पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका आणि इथे स्टायलिश फिनिश. विनायक पाटील बाबू म्हणून म्हटलं होतं, सातत्याचं दुसरं नाव आहे. श्रीकांत गणपत गावड 3001 रुपया. संतोष एकनाथ पाटील व अंकुश एकनाथ पाटील 3001 रुपया. जे चषक पारितोषिक दिले श्री निलेश सदानंद तरे